अंत्यविधीतून परत आणले मृत शिशू. 25 वर्षीय महिलेचा नैसर्गिक गर्भपात. जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेमुळे खळबळ. जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या 25 वर्षीय गर्भवती महिलेचा 20व्या आठवड्यात नैसर्गिक गर्भपात झाला. यावेळी तिच्या पोटातून 3 नवजात शिशू बाहेर आले. रुग्णालय प्रशासनानुसार हे सर्व मृत होते. मात्र अंत्यविधी दरम्यान 2 शिशूंमध्ये हालचाल दिसून आल्याचा दावा नातेवाईकांनी केला. जिवंत असतानाच मृत घोषित केल्याचा गंभीर आरोप त्यांनी रुग्णालयावर केला. या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली. लालखडी परिसरातील रहिवाशी नूर कौशल अब्दुल अरशद वय 25 हिला बुधवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती 20 आठवड्यांची म्हणजे सुमारे 5 महिन्यांची गर्भवती होती. सकाळी 7:30 वाजता तिचा नैसर्गिक गर्भपात झाला. यामध्ये तिने एका पाठोपाठ 3 नवजात शिशूंना जन्म दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिन्ही बाळं केवळ 300 ग्रॅम वजनाची असून मृत होती. रुग्णालय प्रशासनानं मृत शिशू नातेवाईकांच्या हवाली केले, परंतु अंत्यविधी दरम्यान 2 शिशूंमध्ये हालचाल जाणवली असा दावा नातेवाईकांनी केला. त्यांनी तात्काळ शिशूंना पुन्हा रुग्णालयात आणलं. यावेळी डॉक्टरांनी तपासून शिशूंना एसएनसीयू मध्ये दाखल केलं. मात्र काही वेळात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.